नमस्कार सर्वांना. तर घरच्या घरी आपण आपली त्वचाची काळजी कशी घेऊ शकतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान टिप्स सांगणार आहे. घरच्या घरी तुम्ही हे उपाय करा. तुमची त्वचा खूप सुंदर, नितळ, तजेलदार दिसेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी बेसन घेते 1-1.5 चमचा. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आता याच्यामध्ये दूध घालायचं आहे. तर बेसन, हळद, दूध याचा आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये पण पाणी घालू शकता तुम्ही, पण पाण्यानं काय होतं थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली हिवाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो की बेसन हळद लावलं आणि चेहरा धुतला की त्वचा आणखी कोरडी वाटते आपल्याला. त्यामुळे शक्यतो दूध घालायचं त्याच्यामध्ये पाण्याऐवजी. आणि आणखी त्वचा आपली मुलायम एकदम चमकदार अशी मऊ व्हावी यासाठी याच्यामध्ये दुधाची साय घालते आहे मी. त्याने काय होतं एकदम छान मऊ होते त्वचा आपली. आणि चेहरा साफ केल्यानंतर धुतल्यानंतर पण आपल्याला जाणवतं खूप मुलायम मऊ अशी त्वचा. तर साई टाकून मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता हे मिश्रण सगळं चेहऱ्याला, हातांना, मानेला, गळ्याला इथे तुम्ही अप्लाय करू शकता. 10 मिनटं ठेवायचं. अशा प्रकारे अप्लाय करायचं. 10 मिनटानंतर वाळतं ते. वाळलं की छान स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा थंड पाण्याने. साबण वगैरे नंतर लावायची गरज नाही. तर एकदम मस्त उपाय आहे, घरगुती बेस्ट उपाय आहे, असरदार. एकदा नक्की ट्राय करा. इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. या टोमॅटोला रस नाही अजिबात. तर याच्यामधला गर किंवा गाभा बोलतात तो काढून घेतला मी. रस असेल तर रसही चालेल. आणि आता याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे थोडंसं. थोडंसं लिंबू पिळून घेते मी. याच्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे. हा मध घेतलेला आहे मी. या छोट्या चमच्याने 1 चमचा मध टाकलेला आहे. आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतात, वांगाचे डाग म्हणा किंवा मानेवरती, गळ्यावरती काही लोकांच्या काळपटपणा आलेला असतो. तर तो याने जातो. हे मानेवरती किंवा जिथे डाग आहेत कोपरांवरती हे अप्लाय करायचं अशा प्रकारे आणि 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटानंतर सुकलं की धुवून टाकायचं. हा प्रत्येक उपाय आठवड्यातून तुम्ही यातला कुठलाही तुम्ही करू शकता. आठवड्यातून 1-2 वेळा करायचा. सुरुवातीला 3 वेळा केला तरी चालतो. इथे मी कोरफड घेतलेली आहे. फक्त चेहऱ्याला लावायची आहे त्यामुळे मी थोडीशी घेतलेली आहे. तुम्हाला हातांना वगैरे तुम्हाला लावायची असेल तर जास्त घेतली तरी चालेल. तर अशा प्रकारे त्याची साल काढून मी आतला गर काढून घेते. तर हे काढून झालेलं आहे. याच्यामध्ये आता थोडंसं खोबरेल तेल टाकते मी. म्हणजे आपण हेअर ऑइल आहे, हेअर ऑइल वापरतो केसांना लावण्यासाठी, ते टाकते मी. फक्त कोरफड लावली आणि चेहरा धुतला की त्वचा कोरडी पडते. त्यामुळे थोडंसं हेअर ऑइल टाकायचं. त्याच्यामुळे त्वचा छान मॉइश्चर मिळतं थंडीमध्ये त्वचेला आणि छान होते त्वचा अगदी एकदम टवटवीत. तर हे चेहऱ्याला, हातांना, पायांना तुम्ही अप्लाय करू शकता थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली. आणि हे तूप घेतलेलं आहे. थंडीमध्ये ओठ वगैरे फुटतात. तर हे तूप तुम्ही रात्री झोपताना ओठांना लावलं की सकाळपर्यंत एकदम छान मऊसूद होतात. ओठांना लावू शकता हे. आणि इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे. तर हा किसून घेते मी. तर एका बाउलमध्ये काढते. थोडीशी हळद टाकते आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या बटाट्याने काय होतं की आपल्या त्वचेवरची जी काळे डाग असतात ते निघून जातात. जिथे जिथे काळे डाग आहेत मानेवरती, कोपरांवरती किंवा चेहऱ्यावर, तर तिथे हे आपल्याला अप्लाय करायचं आहे. किंवा डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं असतात काही जणांच्या, तिथे पण ही पेस्ट अशी ठेवायची डोळ्यांच्या खाली.
किंवा तुम्ही मानेवरती वगैरे असं चोळून पण घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे मसाज केल्यासारखं हळूहळू अप्लाय करायचं त्याच्यावरती. त्याने पण खूप फरक पडतो, काळे डाग वगैरे निघून जातात. हे जे मी उपाय सांगितले सगळे एकदम करायचे नाहीत. यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तुमच्या त्वचेला, जो सूट होईल तो करायचा. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा. आता इथे थोडासा मध घेते मी छोट्या चमच्याने. त्वचा एकदम छान मुलायम आणि निरोगी आणि टाईट राहण्यासाठी मध जे आठवड्यातून चेहऱ्याला 2 ते 3 वेळा लावायचं. 10 मिनटं ठेवायचं, हलक्या हाताने मसाज करायची आणि नंतर चेहरा धुवून घ्यायचा. यामुळे त्वचा एकदम टाईट होते आणि सुंदर चमकदार होते. तर अशा प्रकारे मधाचा पण तुम्ही उपयोग करू शकता. इथे मी 2 चमचे दूध घेते. आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेते मी. म्हणजे दूध फाडायचं आहे आपल्याला, पनीरसाठी कसं आपण फाडतो तसं. घट्ट होईपर्यंत त्याच्यात लिंबू पिळायचं. असं थोडंसं घट्ट झालं पाहिजे, दूध फाटलं पाहिजे. आणि आता हे चांगलं घट्ट झालं की चेहऱ्याला लावायचं आहे. याच्यामुळे चेहऱ्यावरची घाण वगैरे सगळी असते ती सगळी निघून जाते. एकदम क्लीन होतो चेहरा आपला. अशा प्रकारे चेहऱ्यावरती, हातांना सुद्धा तुम्ही लावू शकता. चेहऱ्याला लावून एक 10 मिनटं हलक्या हाताने मसाज करत राहायचं आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. चेहरा गोरा, चमकदार आणि एकदम निरोगी दिसतो. तर खूप छान उपाय आहेत. तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही ट्राय करा. आता आपले थंडीमध्ये हात कोरडे पडतात, अक्षरशः चिरा पडतात, म्हणजे चिरतात हात आपले ड्रायनेस आल्यामुळे. तर ही साय घेतलेली आहे दुधावरची मी. हातांना अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. रात्री झोपताना जर तुम्ही साय लावली आणि झोपला तर सकाळपर्यंत हात एकदम मुलायम होतात. किंवा तुम्हाला असंच ठेवायचं नसेल तर साय लावून एक 10 मिनटं हलक्या हाताने मसाज करायची हातांना आणि साध्या पाण्याने हात साबण न लावता धुवायचे. आणि शक्यतो हे रात्रीच लावायचं, म्हणजे जास्त वेळ हातांवरती ती साई असर करेल आणि हात एकदम छान मुलायम होतील तुमचे. आणि हे उटणं घेतलेलं आहे आपण दिवाळीसाठी जे वापरतो, सुगंधी उटणे, तर ते घेतलेलं आहे मी. तर आपल्याला आपली त्वचा स्क्रब करायची आहे, चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे. 8-10 दिवसातून एकदा स्क्रब करायचं. मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे उटणं 1 चमचा टाकते मी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्याने काय होतं, आपली डेड स्किन असते, ब्लॅक हेड्स असतात स्क्रबमुळे, किंवा चेहऱ्यावर घाण जमा झालेली असते, ते सगळं निघून जातं. त्याच्यामुळे असं उटणं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि स्क्रब प्रमाणे ते आपण चेहऱ्यावरती अप्लाय करू शकतो. असं चेहऱ्याला लावायचं आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायची. त्यामुळे आपली डेड स्किन, ब्लॅक हेड्स किंवा जमा झालेली घाण सगळी निघून जाते आणि त्वचा एकदम छान सुंदर होते. तर बऱ्याच अशा गृहिणी असतात ज्या पार्लरमध्ये जात नाहीत, स्पेशली खेड्यातल्या, आणि त्यांना वेळही नसतो तेवढा. तर असं घरगुती तुम्ही उपाय करून तुमची त्वचा सुंदर बनवू शकता. तर सगळ्या टिप्स कशा वाटल्या सांगा, फॉलो करा नक्की आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.